आदेश गुरुजी बाबा आदेश. जय जिंगराबा सखो सखो अजून इथं कशी काय गेली कशी नाही ती नरपशूच्या गुहेत. तिने वाटोळ केलं या गावाचं, तिच्यामुळे संकट आलंय गावावर आणि तुम्ही तिला हार घालताय, कुंकू लावताय. पाठवा तिला, पाठवा गुहेत, ताबडतोब पाठवा. सकू तू इथून जा. तू इथं कशाला थांबलेस? तू थांबलीस तर नरपशू बाहेर येईल. जा. तिला एकटीला जाऊ द्या. तिच्या माग माग जाऊ नका. अडवू नका तिला, अडवू नका तिला, अडवू नका. अगं नाती, तुझ्या पायी समजा गाव संकटात सापडलंय. तू इथं कशाला कौतिक करायला थांबलेस? जा. आणखी का हात इथं बाबा. तुमच्या बाबाजीच ऐका. त्याचं ऐकण्यातच गावचं कल्याण हाय, तुमचं कल्याण हाय. पाठवा त्या सखूला, पाठवा गुहेत, पाठवा. नरपशू येईल नाही तर पाठवा, पाठवा, पाठवा. जा सकू. जय जिंगराबा. जय जिंगराबा. मोठी आवडती राणी होत होतीस ना, आता त्यात नरपशूची आवडती व्हायला निघालीयस. माझी कुणी आवडती नावडती अशा राण्या नाहीयेत. माझी एकच बायको आहे आणि ती मला अत्यंत प्रिय, माझी सखूच प्रिय, माझी सखूच. माणिकताई, तू आश्चर्य वाटलं? अगं तुझ्या आयुष्याचा प्रवास संपत आलाय ना, मग म्हंटल तुझी शेवटची इच्छा विचारायला जाऊया आपण. काय मरणाऱ्याची शेवटची इच्छा पूर्ण करतात ना. मक्कासारखी उभी आहेस का? तुझी इच्छा पूर्ण करते हे सांगते ना मी, मग तरी काहीच का बोलत नाहीयेस? जाऊ दे, मीच सांगते. तू ना आहोंबद्दल निर्धास्त राहा. मी त्यांची उत्तम काळजी घे. शेवटी माझा मार्ग तू स्वतःच मोकळा केलास ना. आता बघ, आहोंची आवडती राणी मीच होणार. चुकीची समजूती तुझी माणिकताई. मी असले किंवा नसले, मला आहोंची काहीच काळजी नाहीये. म्हणजे याला काय अर्थ आहे? अर्थ आहे माणिकताई, पण तुला तो सांगितल्याशिवाय समजणार नाही. मला आहोंची काळजी नाहीये कारण माझा सखा, माझा विठुरा आहे ना, तो आमची काळजी घेईलच. खुळी आहेस का ग तू? तुझ्या विठुरायाला आहो मानतच नाही, त्याचं नाव सुद्धा घेत नाही. त्या देवाचं नाव घेण्यावरच बंदी आहे हे मला ठाऊक आहे. म्हणून काहीतरी सांगू नकोस. अगं पण विठुरायाचं नाव घेतलं तरच तो काळजी घेतो असं कोण म्हटलं तुला? आपण काय विचार करतो, आपण कसे वागतो, आपली वृत्ती कशी आहे, आपलं वागणं बोलणं कसं आहे, यावर विठुराया ठरवतो की साथ द्यायची की नाही द्यायची, कृपा करायची की नाही करायची. आणि मी अभिमानाने सांगते, अहो जरी विठुरायाचं नाव घेत नसले ना, तरी माझ्यावर जितकं विठुरायाचं प्रेम आहे तितकंच आहोंवर पण आहे. कारण अहो निर्मळ मनाचे, सच्चे, प्रामाणिक आणि हळवेत ते. आणि अशा माणसांची विठुराया नेहमीच काळजी घेतो. आणि मी जशी आहोंच्या आवडतीये ना, तसेच आहो पण विठुरायाच्या आवडते. आणि माणिकताई, विठुरायाने माझ्यासाठी योग्य नवरा निवडलाय याची मला खात्री आहे. आणि माझा विठुराया माझ्या आहोंची काळजी घ्यायला समर्थ आहे. तू नको काळजी करूस. विठुरायाने माझ्यासाठी योग्य नवरा निवडलाय याची मला खात्री आहे.
सखूमाई, रखुमाई, तू विठुरायाची अर्धांगिनी आहेस ना. आता तूच माझ्या सखूला वाचव ग. तिचा सखा पांडुरंग अद्याप तिच्या मदतीला धावून आलेला नाही, पण तू तरी तिच्याकडे आईच्या मायेने बघ ना. आई रखुमाई, माझ्या सखूचं रक्षण कर ग. तिचे प्राण संकटात आहे, वाचव तिला तू, वाचव. पाहिलं देवी, रमाईनं बंदी केलेली असल्यामुळे माझं नाव न घेऊ शकणारा दिगू तुम्हाला अडवणी करतोय. किती विश्वासानं तुम्हाला साकडं घालतोय. तो साकडं घालू द्या हो, पण अहो तुम्ही सखूला गुहेत जाण्यापासून अडवा ना, तिचं रक्षण करा ना. एकटी लहानशी पोर किती झुंजणार. अहो त्या नरपशूच्या समोर कसा टिकाव लागणार. हो करा ना काहीतरी. नाही देवी, ती लहान असली तरी तिच्या शपथेचं मला महत्व आहे. मी सखूची शपथ मोडू शकत नाही. येते मी. काही चुकलं माकलं असेल तर क्षमा करा. रमाईला सखूचा घोर लागला की काय? तिचं लक्ष दुसरीकडे वळवलं पाहिजे. रमाई, अगं गंगीला बघितलंस का? अगं एकच काम करत असते, हळूबाई झाली अगदी. सखुताईंनी मला बोलवलंय. सखुताईंनी मला बोलवलंय. बघितलंस कशी बोलतीये? गंगे का काय आहे? सखुनी सखुनी काय? सखुताईंनी मला बोलवलंय. सखुताईंनी मला बोलवलंय. सखूताईने बोलावलं ना, मग जा ना, तू पण जा ना. सखू वैकुंठाच्या वाटेवर आहे, तू पण तिथेच जा. सकू, अहो तुम्ही इथे का आलात? अहो इथे गुहा आहे, आज नरपशू आहे. अहो तो तुम्हाला काहीतरी करेल. तुम्ही आधी इथून जा बघू. अगं काय सकू, स्वतः मृत्यूच्या दारात उभी आहे आणि माझी काळजी करतेस तू. अहो पण तुम्ही इथे का आलात? तुला काय वाटलं सकू, मी तुला नरपशूच्या जबड्यात जाऊ देईन? अहो असं कसं करता येईल? आपल्या घरावर गावावर संकट आलंय की नाही? मीच गुहेत जाणार असं ठरलंय की नाही आपलं? मग आता मागे फिरून कसं चालेल? हा जर तुझा हट्टच असेल ना सकू, तर तू एकटीने नाही जायचं, मीही तुझ्या बरोबर येतो. जे काय व्हायचंय ते आपल्या दोघांचं होऊ दे सकू. अर्धांगिनी आहेस ना तू माझी, सगळं दोघांनी वाटून घ्यायचं असं म्हणत असतेस ना नेहमी. मग तोच न्याय इथेही लागू होतो. तुझ्याशिवाय एकटं राहणं मला नाही जमणार सकू. आपण दोघंही जाऊया. अहो तुमचं म्हणणं चूक नाही, पण तुम्ही असा विचार करून कसं चालेल? तुम्ही वंशाचा दिवा आहात, सासूबाईंचे एकुलते एक आहात. तुम्हीच तर सासूबाईंचा आधार आहात. जर तुम्हाला काही झालं तर ते सासूबाई कसं सहन करतील? तुम्ही पाहुण्याच्या विरोधात काही विचार करू नका. तुम्ही इथून जा, मी पाया पडते तुमच्या. नाही सकू, ऐक माझ. सकू, 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 अगं काय केलं आहेस सकू? अगं का केलंस सकू? सकू, ओमाई पप्पा, मला खूप भीती वाटते. आता तुम्हीच माझं कर्तव्य पार पाडण्यासाठी
शक्ती द्या मला. पण विठुरा, तू शपथ मोडू नकोस हा. तर जे होईल त्याला मी सामोरे जाईल. आज पातवर उगं लांब राहिलो, मठात वेग गेलो नाही. फार बाबाजी गावापायी एवढं दिव्य करतात. अरे लय मोठे आहेत हे. आपलं गावच लय भारी आहे. बाबाजी हाय, सकू हाय, एवढीशी दिसते ती, पण गावासाठी स्वतःचा बळी द्यायला चालली आहे. हाय का कोणाचं धाडस? पायऱ्या उकळलेलं पाणी आण आणखीन. भैरू दादा, हा बाबाजी एवढ्या उकळत्या पाण्यात उभा आहेत, त्यांना काहीच कसं होत नाही. लय चाकरीत आहे. बाबाजी, माझ्या हाताला लेप का लावताय? अरे भैर्या, तुझं हात कसं रखरखीत झालेत की नाही. आता रोज रातच्याला तू माझे पाय दाबतोस की नाही. मग टोचत ना रे आम्हाला. नका नका, मी माझा लावतो. आणलं का रे? भरपूर उकळलंय पाणी. बाबाजी, हे पाणी तुमच्यासाठी आणलंय ना? हा शिकाया नाही, तुझ्यासाठी. भाजलं का रे भैर्या? नाही, पण कसं काय? अरे खोळ्या, लेप लावला ना तुझ्या हाताला. आता तुझ्या हाताने यो लेप माझ्या पायाला लाव. मग बघ समदे गावकरी कशी तोंडात बोट घालतील. अरे शुंबा, मला काय नाही झालं तर बाबाजीने काय होणार आहे? चल उचल पाणी, चल. संशय घेऊ नकोस. मी सोबत कुठलंही हत्यार किंवा मशाल आणली नाहीये. बघ, माझे दोन्ही हात रिकामे आहेत. नाही नाही, मी माझ्यासोबत कोणालाही आणलं नाहीये. मी एकटीच आहे. मला भीती वाटते, पण मी माझ्या कर्तव्यापासून मागे हटणार नाही. मी तुझा बळी म्हणूनच आले. अगं वच्छे, जीव गेल्यासारखं बेंबीच्या देठापासून ओरडायला काय झालं? अहो, मला वाटलं ती सकू आली की काय. छे, अगं सकू कसली परत येते? आतापर्यंत नरपशूने तिला संपवलं सुद्धा असेल. हो, तीच तर भीती आहे. सहजासहजी ती आपल्याला असं सोडणार नाही. मेल्यावर सुद्धा आपल्या मानकुटीवर येऊन बसेल. आणि त्यात दिगुनी तर तिचं श्राद्ध सुद्धा उधळलं. अगं खुणी आहेस ग तू वच्छे. अगं जरी ती मानकुटीवर बसायला आलीस तर ती आपल्या कशाला बसेल? बसलीस तर महामायेच्या मानकुटीवर बसेल ना. काय तिकडे फार आनंद होतोय का? पण लक्षात असू द्या, आज सखूच्या बळी जाण्यानं जर काही साध्य झालं नाही तर तुमचीच पाळी आहे. तुम्हा दोघांपैकी
एकाची उद्या आणि दुसऱ्याची परवा गुहेत जाण्याची वेळ येणारच आहे, तेव्हा मनाची तयारी असू द्या. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. विठुराया मी माझं कर्तव्य पूर्ण करते, मला बळ दे. शेवटच्या श्वासाला सुद्धा तुझं नाव माझ्या मुखात असावं म्हणून मी तुझं नाव घेते. मला भीती वाटते, पण तिच्यावर मात करण्याची आणि या वेदना सहन करण्याची मला शक्ती दे. देवा, तुम्ही आता तरी काही करणार आहात का? की सखूने शपथ घातली आहे असं लांब चेहरा करून सांगत सखूला वाऱ्यावर सोडणार आहात? त्याचं काय आहे? थांबा, इथेच थांबा. त्याचं काय आहे ना, कसं आहे ना, असल्या शब्दाने जेव्हा सुरुवात होते ना, तेव्हा उगीच मोठमोठ्या शब्दांच्या वेष्टनात नाही करणार हेच उत्तर दडलेलं असतं. मग नशीब, प्राक्तन, नियती असे शब्द सुचतात. ओढा, पाणी, आग वगैरे वगैरे उपमा सुचतात. हा, पण आता ती वेळ नाही. मी सरळ शब्दात विचारते, सरळ शब्दात उत्तर द्या. सरळ उत्तर हेच आहे देवी की मी काहीही करणार नाही. सखूचं आणि नरपशूचं समोरासमोर येणं अटळ आहे. तेव्हा जे घडायचं ते घडेल, पण मी शपथ मोडणार नाही. विठ्ठल 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 सखा पांडुरंग, सखा पांडुरंग, ओ सखा पांडुरंग. हर घडी साथ तुझी, कानामध्ये घुमे पावा, कानामध्ये घुमे पावा. सावलीच भटकते, सावलीच भटकते माझ्या संगे तुझे देवा, माझ्या संगे तुझे देवा, देवा. याला काय अर्थ आहे? घडायचं आहे ते घडेल असं तुम्ही कसं म्हणू शकता? ते काही नाही, तुम्हाला म्हणता येत नसेल, पण मला नाही सहन होणार. आणि तुम्ही काही करणार नसाल ना, तर मलाच काहीतरी करावं लागेल. मला तर सखूने शपथ घातली नाहीये ना, शिवाय दिगू सुद्धा मलाच प्रार्थना करतोय, मला हाक मारली आहे ना, तर मग मला काहीतरी करावंच लागेल. आई रकुमाई, तू विश्वाचा संसार सांभाळतेस ना? मग तुझी अत्यंत निरागस निर्मळ मनाची लेक सकू मृत्यूच्या तोंडाशी का उभी आहे ग? का तिच्यावर अत्याचार होत आहेत? आज सर सकू सारख्या गुणी मुलीची हत्या एका नरपशूने केली ना, तर तुझ्या न्यायावर कोण विश्वास ठेवी ग? तिच्या भक्तीचं, सच्चेपणाचं काहीच मोल नाहीये का ग? आई धाव, सकूचं रक्षण कर, सकूचं रक्षण कर. तुझी लेक संकटात आहे आई धाव, तुझी लेक संकटात आहे आई धाव, धाव तू.
शपथ घातली ना तरी असं का करतोयस? सो नको रे करूस. मला ठाऊक आहे तुझा माझ्यावर जीव आहे, पण तू जर मला वाचवलंस तर गावावरचं आणि घरावरचं संकट जाणार नाहीये. असं कर्तव्य करायला चुकले, असं कलंक माझ्यावर लागेल ते तुला चालेल का? नाही ना. मग अडथळे नको रे आणूस. ठीक आहे, गावच्या भल्यासाठी आणि घरच्या सुरक्षेसाठी मी बळी जाणार असं म्हटलं होतं. मी ती बिंद भेटून तुझ्या समोर येते. थांबा. काय करते ही मुलगी? सखूच्या सुरक्षिततेसाठी ही दिव्य भिंत उभी केली आणि आता नरपशु ती भेदू शकत नाहीये, तर ही काय करते बघा. मरणाच्या तोंडात ही दिव्य भिंत भेदून चालली आहे. हो, सखू ती सहज ओलांडू शकते. हो मग तेच तर, का करते असं? अहो तुम्ही काही करू नका, पण निदान तिला जाऊ नकोस असं तरी सांगा ना. का करताय तुम्ही असं? वातावरण हा बदल का होतोय? हा कसला संकेत असेल? काय काय झालं असेल? सकू 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 अगं जरी ती मानगुटीवर बसायला आलीस तरी आपल्या कशाला बसेल? बसलीस तर महामायेच्या मानगुटीवर बसेल ना. सहजासहजी ते आपल्याला असं सोडणार नाही. मेल्यावर सुद्धा आपल्या मानकुटीवर येऊन बसेल. आणि त्यात दिगुनी तर तिचं श्राद्ध सुद्धा उधळलं. तेव्हा विजला म्हणजे प्राण जातो असंच ना? म्हणजे ती सखू गेली असेल, पण श्राद्ध तर झालं नाही. म्हणजे ती माझ्या मानगुटीवर येऊन बसेल का? नाही. मी माझा शब्द पूर्ण करते. माझ्या कुटुंबातील माणसांसाठी आणि गावातल्या माणसांच्या सुखासाठी माझ्या जीवाचं नैवेद्य तुम्हाला दाखवते. त्याचा स्वीकार करा. पण यापुढे माझ्या गावावरती आणि घरावरती हल्ला करू नका.